नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला सायक्लोट्रॉन म्हणजे काय हे पाहायचं आहे. आता मुळात सायक्लोट्रॉन म्हणजे काय, तर सायक्लोट्रॉन हा एक प्रकारचा पार्टिकल ॲक्सिलरेटर आहे. पार्टिकल्स म्हणजे काय की उदाहरणार्थ प्रोटॉन असतो, इलेक्ट्रॉन असतो, यासारखे काही चार्ज्ड पार्टिकल्स असतात म्हणजे प्रभारित कण. तर अशा प्रभारित म्हणजे चार्ज्ड पार्टिकल्सचा वेग अत्यंत जास्त प्रमाणात वाढवण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात. त्या इन्स्ट्रुमेंट्सला जनरली पार्टिकल ॲक्सिलरेटर्स म्हणतात आणि यापैकी एक उपकरण म्हणजे सायक्लोट्रॉन आहे. ओके, आता आपण सुरुवातीला बघूयात की हे सायक्लोट्रॉन नेमकं शोधलं कोणी. तर स्टॅनले लिव्हिंगस्टन आणि अर्नेस्ट लॉरेन्स यांनी 1934 हे इन्स्ट्रुमेंट पहिल्यांदा विकसित केलं. हा त्यांचा फोटो आहे, लिव्हिंगस्टन आणि लॉरेन्स यांचा, आणि हे त्यांनी डेव्हलप केलेला सायक्लोट्रॉन आहे. ओके, आता आपण वन बाय वन पॉईंट बघूयात. पहिला मुद्दा असा की याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड असतं आणि एक मॅग्नेटिक फील्ड असतं. हे कसं असतं आपण एक आकृती पाहूयात. हे बघा, हे दोन इलेक्ट्रोमॅग्नेट्स आहेत इथे. ठीक आहे, हा एक इलेक्ट्रोमॅग्नेट आणि हा एक इलेक्ट्रोमॅग्नेट, आणि यांच्या दरम्यान म्हणजे एक नॉर्थ आणि एक साऊथ पोल असतो आणि त्याच्यामुळे यांच्या दरम्यान इलेक्ट्रिक फील्ड असतं. डिपेंडिंग ऑन कोणता पोल कुठे आहे त्यानुसार ते असं असू शकतं किंवा वरून खाली असू शकतं. ओके, तर हे झालं मॅग्नेटिक फील्ड. आणि नंतर यांच्यामध्ये इथे इलेक्ट्रिक फील्ड असतं. हा जो गॅप दिसतोय ना तुम्हाला, इथे इलेक्ट्रिक फील्ड असतं आणि त्या इलेक्ट्रिक फील्डची जी डायरेक्शन असते ती या डायरेक्शनला लंब असते अशी. ओके, म्हणजे थोडक्यात काय की मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड हे एकमेकांना लंब म्हणजे परपेंडिक्युलर असतात आणि म्हणून त्यांना आपण क्रॉस्ड फील्ड्स असंही म्हणतो. आता जे मॅग्नेटिक फील्ड असतं त्याच्यासाठी हे दोन इलेक्ट्रोमॅग्नेट्स असतात हे आपण पाहिलं. इलेक्ट्रिक फील्ड कसं निर्माण केलं जातं, तर इलेक्ट्रिक फील्ड च्या बाबतीत असं असतं की हे दोन डी आकाराचे मेटॅलिक कंटेनर्स असतात. हे तुम्हाला दिसतात थोडेसे असे अर्धवर्तुळाकार, आणि बघा हा असा डी सारखा दिसतो, राईट, असा डी, आणि हा त्याची मिरर इमेज उलटा डी. ओके, तर असे दोन डी असतात म्हणून यांना डीज असंच म्हणतात. म्हणजे डी ई, एक डी आणि दुसरा डी असे म्हणून ते दोन डीज असतात. ठीक आहे, या दोन डीजच्या मध्ये इथे बघा ऑसिलेटर म्हणजे अल्टरनेटिंग करंटचा सोर्स लावलेला असतो इथे आणि इथे. ठीक आहे, दुसरी एक आकृती आपण बघू सिंपल. बघा, हा एक डी आहे, बघा हा एक डी आहे म्हणजे उलटा, आणि हा एक सरळ डी आहे. ओके, हे दोन डीज झाले आणि इथे हा ऑसिलेटर जोडलेला आहे. म्हणजे काय होतं की या दोन डीच्या मध्ये ही जी थोडीशी स्पेस आहे, छोटीशी, ही मोकळी स्पेस असते. या मोकळ्या स्पेसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं असं. ओके, या पद्धतीने. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड अल्टरनेटिंग फील्ड असतं, AC. ओके, AC DC दोन प्रकार असतात आपल्याला माहित आहे. त्याच्यातला हा जो असतो तो AC करंट असतो. ठीक आहे, ओके. तर डीज बघितले आपण, मेटॅलिक कंटेनर्स. मॅग्नेटिक फील्ड स्टॅटिक असतं आणि हे सगळं व्हॅक्यूममध्ये ठेवलेलं असतं म्हणजे निर्वातामध्ये, जेणेकरून जर तिथे हवा असली तर हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या कणांशी तो जो चार्ज्ड पार्टिकल आहे ज्याचा वेग आपल्याला वाढवायचा आहे तो तिथे त्या हवेतल्या कणांबरोबर आदळून त्याचा वेग कमी होऊ नये, त्याचं डिफ्लेक्शन होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हे सगळं कशामध्ये ठेवलेलं असतं, निर्वातामध्ये, व्हॅक्यूममध्ये. ठीक आहे, ओके. पुढचा पॉईंट घेऊ आता वर्किंग कसं. आता बघा, वर्किंगमध्ये आपण आता प्रत्यक्ष ते डीजमध्ये पार्टिकलचा पाथ कसा असतो ते पाहूयात. आता बघा, ही मी स्केमॅटिक डायग्राम काढलेली आहे. हा इकडचा एक डी आहे, इकडचा एक डी आहे. याला आपण वर्ण पाहतोय असं समजा. ओके, इथे हा ऑसिलेटर लावलेला आहे आणि त्याच्यामुळे हा असा इलेक्ट्रिक करंट निर्माण झालेला आहे. ओके, या इलेक्ट्रिक
इलेक्ट्रिक फील्डच्या या डायरेक्शन्स आहेत, ठीक आहे, या डॉटेड बाण. आता जो कण आपल्याला ॲक्सिलरेट करायचा असतो, समजा प्रोटॉन असेल तर तो कण इथे मध्ये इंट्रोड्यूस केला जातो या स्पेसमध्ये. आता लक्षात घ्या की हे जे डी असतात या डीच्या आत हे इलेक्ट्रिक फील्ड नसतं, ओके, पण डीच्या आत मॅग्नेटिक फील्ड काम करतं. मॅग्नेटिक फील्ड वरून खाली असतं बघा, म्हणजे या पडद्यामध्ये वरून खाली किंवा खालून वर परपेंडिक्युलर, ओके. तर ज्यावेळी तो पार्टिकल या गॅपमध्ये असेल 2Dच्या गॅपमध्ये, त्यावेळी त्याच्यावर इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड दोन्ही काम करतील. ज्यावेळी तो इथे डी मध्ये इथे किंवा इथे असेल तो पार्टिकल, त्यावेळी त्याच्यावर इलेक्ट्रिक फील्ड काम करणार नाही, फक्त मॅग्नेटिक फील्ड काम करेल, ओके. आता बघा, समजा इथे तो पार्टिकल आपण इंट्रोड्यूस केला. आता काय होतं की जे मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्डमुळे लॉरेन्झ बल निर्माण होतं. लॉरेन्झ बल आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये याचा उल्लेख येतो. लॉरेन्झ फोर्स, त्या चार्ज पार्टिकलवर लॉरेन्झ फोर्स तयार होतो. कशामुळे? मॅग्नेटिक फील्डमुळे. आणि इलेक्ट्रिक फील्डमुळे काय होतं की इलेक्ट्रिक फील्डमुळे हा जो पार्टिकल आहे, चार्ज पार्टिकल, याला त्वरण मिळतं, ॲक्सिलरेशन मिळतं. हा सडनली ॲक्सिलरेट होतो. ॲक्सिलरेट झाल्यामुळे त्याची ऊर्जा वाढते, एनर्जी वाढते, वेग वाढतो, ओके, ठीक आहे. आता समजा आपण इथे हा पार्टिकल इंट्रोड्यूस केला तर इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे. या इलेक्ट्रिक फील्डमुळे काय होतं, हे इकडे ॲक्ट होणार इलेक्ट्रिक फील्ड आहे ना या दिशेला, तर हा पार्टिकल जस्ट असा डिफ्लेक्ट होतो इथून. हां, ते कसं हे आपण पाहूया या पद्धतीने. बघा, या इलेक्ट्रिक फील्डमुळे हा पार्टिकल असा डिफ्लेक्ट झाला. इथे मॅग्नेटिक फील्ड पण होतं. मॅग्नेटिक फील्डमुळे जे लॉरेन्झ बल काम करत असतं, ते लॉरेन्झ बलाची दिशा अशी असते की त्याच्यामुळे या पार्टिकलला असं सर्क्युलर पाथ मिळतो. कशामुळे? लॉरेन्झ बलामुळे. आता बघा, इथे या पार्टिकलने डी मध्ये एंट्री केली. डी मध्ये एंट्री करताना याला सडनली इथे ॲक्सिलरेशन मिळतं. इथे ज्यावेळी तो जातो ना, इलेक्ट्रिक फील्डमुळे ॲक्सिलरेशन मिळतं आणि आतमध्ये प्रवेश केल्यावर याला सर्क्युलर पाथ मिळतो. म्हणजे काय होतं की एकाच वेळी त्याला जास्त एनर्जी मिळते आणि सर्क्युलर पाथ पण मिळतो. त्याच्यामुळे तो काय होतो की इथे तो नॉर्मली अशा सर्कलमध्ये गेला असता, असा गेला असता, पण इथे त्याला इलेक्ट्रिक फोर्स मिळाल्यामुळे आणि मॅग्नेटिक फोर्सने सर्क्युलर पाथ मिळाल्यामुळे इथे तो जास्त त्रिज्येच्या वर्तुळात जातो. कशा पद्धतीने जातो तो? जास्त त्रिज्येच्या वर्तुळात, असे, ओके. म्हणजे इथलं जे रेग्युलर सर्कल होतं त्याची त्रिज्या एवढी होती, पण इथे काय झालं, इथे त्याला सडनली इलेक्ट्रिक फोर्स मिळाला, एनर्जी वाढली त्याची, आणि मॅग्नेटिक फील्डने त्याला सर्क्युलर मुवमेंट दिली. म्हणजे जास्त एनर्जीने सर्क्युलर मुवमेंट, म्हणजे जास्त त्रिज्येची सर्क्युलर मुवमेंट त्याला मिळाली, ओके. तर या पद्धतीने तो मोठ्या वर्तुळामध्ये इथे येईल. आता इथे तो परत इलेक्ट्रिक फील्डमध्ये एंट्री करेल. तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये इथे एंट्री केल्यावर त्याला पुन्हा त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे अजून त्याला एनर्जी मिळेल. आणि इथे ज्यावेळी तो एंटर होईल तर जास्त एनर्जीने तो सर्क्युलर पाथने जाईल. म्हणजे ही जी आता हे जे वर्तुळ होतं या त्रिज्येपेक्षा जास्त त्रिज्येच्या वर्तुळामध्ये जाईल तो. कसा? या पद्धतीने, ओके. पुन्हा पुढे हीच प्रोसेस रिपीट होईल. असा जाईल तो, परत त्याची त्रिज्या वाढेल, परत असा जाईल, परत एनर्जी मिळाली, परत त्रिज्या वाढली, परत इथे एनर्जी मिळाली, परत त्रिज्या वाढली, परत एनर्जी मिळाली, परत त्रिज्या वाढली. अशा पद्धतीने तो जवळजवळ त्याची त्रिज्या वाढत वाढत अशा पद्धतीने तो स्पायरल सर्पिलाकार मार्गाने प्रचंड एनर्जीने जवळजवळ या डीची जी त्रिज्या आहे एवढ्या त्रिज्येमध्ये तो येईल. आणि ज्यावेळी तो इथे येईल तर इथे ना, इथे एक डिफ्लेक्टर लावलेला असतो. डिफ्लेक्टर तो काय करतो, डिफ्लेक्टर याला इकडे ओढतो. म्हणजे तो इकडे जाण्याऐवजी त्या डिफ्लेक्टरमुळे इकडे असं सरळ जातो या पद्धतीने. आणि सरळ जाऊन मग इथे जे असतं, इथे तो बॉक्स ठेवलेला असतो. त्या बॉक्सच्या मध्ये ज्याच्यावर आपल्याला हा प्रोटॉन आदळवायचा आहे तो पार्टिकल ठेवलेला असतो. आणि अशा पद्धतीने मग हा अत्यंत वेगाने जाणारा प्रोटॉन किंवा कुठलाही चार्ज पार्टिकल असा प्रचंड वेगाने
याच्यावर आदळतो. ओके, तर आपण काय करू आता, ही जी प्रोसेस आहे ही एकत्रितरित्या बघूयात. आता मी तुम्हाला एकत्रितरित्या दाखवतो. या ठिकाणी हा पार्टिकल आहे आणि इथून हा जसा ऑन केला या पद्धतीने स्पायरल करत 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 डी एवढी त्रिज्या करून डिफ्लेक्टरने तो सरळ जाईल. ओके, अशा पद्धतीने त्याची एनर्जी वाढवली जाते, त्याची त्रिज्या वाढवली जाते आणि त्याचा वेग वाढवला जातो. ओके, तर हे आहे वर्किंग प्रिन्सिपल सायक्लोट्रॉनचं. आता सायक्लोट्रॉनच्या बाबतीत 2 प्रिन्सिपल्स किंवा 2 फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यात आपण खूप डिटेलमध्ये जाणार नाही, डेप्थमध्ये जाणार नाही, तुमच्या लेवलला ते आवश्यकता नाही, पण तरी हे 2 प्रिन्सिपल्स मात्र लक्षात ठेवा. पहिलं प्रिन्सिपल असं आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ चार्ज पार्टिकल, म्हणजे जो प्रभारित कण आहे त्याच्या परिवलनाची वारंवारिता इन द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डमध्ये इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एनर्जी, त्याच्या एनर्जीवर ती अवलंबून नसते. एखाद्या प्रभारित कणाची परिवलनाची वारंवारिता मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याच्या एनर्जीवर अवलंबून नसते. हे एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे, हे फक्त लक्षात ठेवा. दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामागचं लॉजिक पण सांगू. दुसरं म्हणजे पिरियड, म्हणजे टाइम फॉर वन रिव्होल्युशन ऑफ एन आयन म्हणजे चार्ज पार्टिकल इज इंडिपेंडंट ऑफ स्पीड ऑर रेडियस ऑफ ऑर्बिट. हे फार महत्त्वाचं आहे. टाइम पिरियड म्हणजे टी, म्हणजे एक परिवलनासाठी किंवा एक सायकल कंप्लीट करण्यासाठी लागणारा कालावधी हा स्पीडवर डिपेंडंट नसतो, त्या आयनाच्या स्पीडवर, आणि तो रेडियस ऑफ ऑर्बिट म्हणजे ज्या रेडियसमध्ये तो फिरतो आहे त्या रेडियसवर पण अवलंबून नसतो. ओके, हे आपण पुढे ज्यावेळी सूत्र पाहणार आहोत त्याच्यात येईलच. इथे आता आपण सायक्लोट्रॉनशी संबंधित महत्त्वाचे सूत्र पाहू. पहिलं सूत्र टी म्हणजे काय, त्याच्या परिवलनाचा कालावधी, सायकल, पिरियड किंवा सायकल, टाइम. टी इज इक्वल टू 2πm/qb. 2π हे तर कॉन्स्टंट आहेत, एम म्हणजे मास ऑफ द पार्टिकल, म्हणजे ज्या पार्टिकलला, ज्या कणाला आपण ॲक्सिलरेट करतो आहे, त्वरण देतो आहे त्याचं वस्तुमान. क्यू म्हणजे त्या पार्टिकलवरचा चार्ज, प्रभार, आणि बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. ओके, तर हे पाठच ठेवायचं आहे. टाइम पिरियड इज इक्वल टू 2πm/qb. आता त्याची वारंवारिता, फ्रिक्वेन्सी, आपल्याला माहित आहे की फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t. फ्रिक्वेन्सी आणि टाइम यांच्यामधलं रिलेशन हे व्यस्त असतं. ओके, आणि इथे हा सी का लावलेला आहे तर सायक्लोट्रॉन, म्हणजे सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सी, सायक्लोट्रॉनची वारंवारिता. ओके, म्हणजे टी इज इक्वल टू 1/νc किंवा µc इज इक्वल टू 1/t. व्यस्त प्रमाण असतं त्याच्यामध्ये. म्हणजे काय, थोडक्यात याला उलटा करायचा. टीला जर उलटा केला तर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळेल. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू qb/2πm. आता हे एक महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात ठेवा. VC म्हणजे सायक्लोट्रॉनची फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू VA म्हणजे जो अल्टरनेटिंग करंट आहे त्याची वारंवारिता. याला आपण रेझोनन्स कंडिशन म्हणतो. म्हणजे काय बघा, ज्यावेळी हा पार्टिकल, आपण इथे घेऊयात, ज्यावेळी हा पार्टिकल इथे येईल त्यावेळी याच्यावरचं इलेक्ट्रिक बल त्याला इकडे ढकलणार असलं पाहिजे. कुठे, या साईडला, तर त्याला ॲक्सेलरेशन प्राप्त होईल ना. आणि नंतर जेव्हा तो असा जाऊन इथे येईल त्यावेळी इकडे ढकलणार पाहिजे. म्हणजे जेव्हा याने अर्ध सर्कल कंप्लीट केलं असेल त्यावेळीच तो जो अल्टरनेटिंग करंट आहे त्याची पण डायरेक्शन बदलली पाहिजे. म्हणजे इथे असताना इकडे ढकललं पाहिजे त्या विद्युत फील्डने, इलेक्ट्रिक फील्डने, आणि इथे असताना इकडे ढकललं पाहिजे. या डायरेक्शन अपोजिट बघा, याची डायरेक्शन इकडे, याची डायरेक्शन इकडे. म्हणजे दर अर्ध्या सर्कलमध्ये, म्हणजेच अर्धा टाइम पिरियड झालेला असताना, म्हणजेच अर्ध सायकल झालेलं असताना पार्टिकलचं इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन सुद्धा बदलली पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय की त्याची सायक्लोट्रॉनची फ्रिक्वेन्सी आणि करंटची फ्रिक्वेन्सी सारखी असली पाहिजे, तरच सायक्लोट्रॉन काम करेल. यालाच रेझोनन्स कंडिशन म्हणतात. रेझोनन्स कंडिशन म्हणजे काय, जेव्हा 2 फ्रिक्वेन्सी इक्वल असतात त्याला आपण रेझोनन्स म्हणतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी. हा न्यू वेगळा फ्रिक्वेन्सीचा. व्ही व्हेलॉसिटीचं सूत्र आहे
BR/M. Q म्हणजे काय, चार्ज किंवा प्रभार, B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, R म्हणजे रेडियस, म्हणजे ही रेडियस सायक्लोट्रॉनची, ओके, D ची रेडियस, आणि M म्हणजे त्याचं मास किंवा वस्तुमान. ओके, आता हा जो V आहे हा नॉर्मल जी आपली सर्क्युलर मोशन असते त्यात V = R⍵ या सूत्रानेही काढता येतो. ओके, ठीक आहे. आता कायनेटिक एनर्जीचं आपल्याला जनरल सूत्र माहिती आहे, 1/2 mv². इथे V बरोबर QBR/M, तर व्हीची व्हॅल्यू QBR/M जर इथे टाकली आणि हे सोडवलं तर आपल्याला कायनेटिक एनर्जीचं सूत्र हे मिळतं Q² B² R²/2m. ओके, हे पण जनरल लक्षात ठेवायचं. हे झाले सायक्लोट्रॉनचे इक्वेशन्स. ओके, आता सायक्लोट्रॉनचे युजेस काय, जेव्हा न्यूक्लिअर रिॲक्शन्स घडवून आणायचे असतात, उदाहरणार्थ बिग बँग थेरीच्या बाबतीत आपण म्हणतो की बिग बँग थेरी जर टेस्ट करायची असेल तर एखादा चार्ज पार्टिकल हा प्रचंड वेगाने आदळला पाहिजे एखाद्या न्यूक्लियसवर. तर तो प्रचंड वेगाने जो आपल्याला आदळवायचा असतो त्याच्यासाठी न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये हा वापरला जातो. काय, सायक्लोट्रॉन. इम्प्लांट आयन्स इनटू सॉलिड. समजा एखादा सॉलिड पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये एखादा आयन घुसवायचा असेल तर तो प्रचंड वेगाने सायक्लोट्रॉनमधनं प्रचंड वेगाने त्याला त्या सॉलिडवर आदळवला जातो. अशा पद्धतीने आपल्याला जे सॉलिड्स असतात, वेगवेगळे मटेरियल्स असतात, त्यांच्या प्रॉपर्टीज चेंज करता येऊ शकतात किंवा नवीन मटेरियल्ससुद्धा तयार केले जाऊ शकतात. ओके, आणि हॉस्पिटल्स आणि R&D युनिट्समध्ये रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल बनवण्यासाठी यांचा उपयोग होतो आणि ही अशी रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स ट्रीटमेंटमध्ये किंवा डायग्नोसिसमध्ये वापरले जातात. ओके, हे झाले त्याचे युजेस. आता आपण एक साधं उदाहरण सोडून बघूया. हे उदाहरण NCERTच्या पुस्तकामध्ये सोडवून दाखवलेलं आहे, आपण फक्त रिहर्सलसाठी म्हणून हे सोडवू. आता एक सायक्लोट्रॉन आहे आणि त्याची वारंवारिता आहे 10 मेगाहर्ट्झ. ओके, मेगाहर्ट्झ म्हणजे काय, मेगाहर्ट्झ म्हणजे 10⁶ ने मल्टिप्लाय करायचं असतं, राईट. आणि 10 मेगाहर्ट्झ म्हणजे 10 × 10⁶, म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो 1 × 10⁷. म्हणजे हा 10 10⁻1 आहे, तो इथे मर्ज केला. थोडक्यात आपण 10⁷ म्हणू शकतो. ही काय आहे, फ्रिक्वेन्सी, राईट. आणि इथे या सायक्लोट्रॉनमध्ये एक प्रोटॉन आहे, त्याची D ची रेडियस, त्या प्रोटॉनमधला तो D आहे, त्या D ची रेडियस आहे 60 सेंटीमीटर. R = 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर म्हणजे याला आपल्याला मीटरमध्ये करून घ्यावं लागेल. मीटरमध्ये किती येईल ते 0.6 मीटर. 100ने भागावं लागेल आपल्याला. 0.6 मीटर झालं. ओके, आता आपल्याला माहित आहे की वारंवारितेचं सूत्र काय आहे, फ्रिक्वेन्सीचं सूत्र. फ्रिक्वेन्सीचं सूत्र आपण इथे बघितलेलं आहे बघा, QB/2πm. हे वारंवारितेचं सूत्र आहे. N पण म्हणू शकतो आपण वारंवारितेला, N म्हणूयात. सो N = or nu = ओके QB/2πm. ठीक. ओके, आता Q म्हणजे चार्ज. आता या उदाहरणामध्ये चार्जची व्हॅल्यू दिलेली आहे, Qची व्हॅल्यू दिलेली आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. ओके, इंटू B आपल्याला ॲक्च्युली काढायचं आहे, डिव्हायडेड बाय 2. पाय म्हणजे काय, 3.14. आणि M म्हणजे काय, मास, प्रोटॉनचं मास. प्रोटॉनचं मास आहे ते पण दिलेलं आहे उदाहरणात 1.67 × 10⁻27 kg = फ्रिक्वेन्सी आहे. ओके, फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे आपल्याला, आपण काढली 10⁻7. ओके, म्हणजे आपल्याला इथे B काढायचं आहे. मग B इकडे राहू दिला आणि हे सगळं इकडे मल्टिप्लाय केलं आणि हे इथे डिव्हाइड केलं तर याचं फायनल आन्सर येतं, मी आता हे आकडेमोड करत नाही, याचं फायनल आन्सर येतं 0.66 एवढं, आणि हे येतं टेस्लामध्ये. ओके, हे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड. सो B = 0.66 टेस्ला. ठीक आहे. आता D ची
म्हणजे हे किती मॅग्नेटिक फील्ड लागेल याला ॲक्सिलरेट करायला हे काढायचं होतं आपल्याला, ते आलं 0.66. पुढे अजून असं विचारलं आहे की जर डीची त्रिज्या 60 सेंटीमीटर असेल तर याचा वेग किती असेल आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा किती असेल. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे व्ही, आपल्याला माहिती आहे की कायनेटिक एनर्जी म्हणजे 1/2 mv². त्यासाठी आपल्याला व्ही काढावं लागेल. आता ही सर्क्युलर मोशन आहे त्याच्यामुळे आपण व्ही = r⍵ हे सूत्र वापरू शकतो. पण आपल्याला माहिती आहे की ओमेगा = 2πn, n म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि फ्रिक्वेन्सी आपण इकडे आपल्याला माहिती आहे 10⁻⁷. ओके. सो r × ω म्हणजे 2πn. ठीक आहे. r म्हणजे त्रिज्या आपल्याला माहित आहे. डीची त्रिज्या किती दिलेली आहे? 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटरचं आपण मीटरमध्ये केलं म्हणजे 0.6. सो 0.6 × 2 × π म्हणजे 3.14, आणि n म्हणजे फ्रिक्वेन्सी ती आपल्याला दिली आहे 10⁻⁷. तर याचं उत्तर येतं, व्हीची व्हॅल्यू येते 3.76 × 10⁻⁷. ही येईल मीटर पर सेकंडमध्ये. ओके. वेलोसिटी. आता कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी = 1/2 mv². सो 1/2 m म्हणजे प्रोटॉनचं मास आपल्याला माहित आहे किती आहे? 1.67 × 10⁻⁻27. दिस इज मास, इतकं kg, इंटू v². v आपण आत्ता इथे काढलेला आहे बघा, म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे 3.76 × 10⁻⁷ याचा स्क्वेअर. ठीक आहे. याचं जर आपण उत्तर काढलं फायनल, तर याचं उत्तर येतं आकडेमोड करून 11.86 × 10⁻⁻13 जूल. कारण आपण सगळे SI युनिट्स वापरलेत तर उत्तर आपलं SI युनिटमध्ये येईल, आणि एनर्जीचं SI युनिटमधलं युनिट आहे, एनर्जीचं युनिट आहे जूल, म्हणजे जूलमध्ये येईल. ओके. याला जर आपल्याला MEV म्हणजे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यासाठी आपल्याला त्याला भागावं लागतं 1.6 × 10⁻⁻13 ने. तर जर याला आपण डिवायडेड बाय हे केलं याच्याने, तर याचं उत्तर येतं 7.4 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. दिस विल बी द एनर्जी. ओके. ठीक आहे. आता याच कन्सेप्टशी संबंधित अजून एक छोटी संकल्पना आहे, ती आपण या ओघाने समजून घेऊयात. ती संकल्पना किंवा त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे आता याच संकल्पनेशी संबंधित अजून एक छोटं इन्स्ट्रुमेंट असतं. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे वेलॉसिटी सिलेक्टर, किंवा त्याला विन सिलेक्टर असेही म्हणतात. विन सिलेक्टर याच्याकरता म्हणतात की विल्यम विन याने याचा शोध लावला होता. तर याच्यामध्ये काय करतात की दोन फील्ड असतात, एक इलेक्ट्रिक फील्ड असतं आणि दुसरं मॅग्नेटिक फील्ड असतं, आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. समजा हे इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्याची डायरेक्शन अशी आहे. ही थोडीशी मी 3D डायग्राम काढतोय. आणि दुसरं मॅग्नेटिक फील्ड आहे, ते या प्रतलामध्ये आहे, या प्लेनमध्ये आहे, आणि त्याची डायरेक्शन अशी आहे, म्हणजे एकमेकांना हे परपेंडिक्युलर आहे. इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ असते E आणि मॅग्नेटिकची B. आता असे दोन ज्यावेळी फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, तिथून ज्यावेळी एखादा पार्टिकल जातो तर तो त्या पार्टिकलवर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही काम करतील. आता इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डच्या स्ट्रेंथ अशा पद्धतीने ॲडजस्ट करायच्या की त्या दोघांनी त्या पार्टिकलवर लावलेला फोर्स इक्वल असेल पण अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल, आणि त्याच्यामुळे नेट रिझल्टंट फोर्स त्या पार्टिकलवर काम करणारा निव्वळ बल हे 0 असेल, आणि त्याच्यामुळे तो पार्टिकल असा सरळ चालला जाईल. कारण काय, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांनी त्याच्यावर लावलेलं बल हे इक्वल आणि अपोजिट असेल, त्याच्यामुळे ते निव्वळ बल 0 असेल. ओके.
समजा प्रोटॉन घेतला, पण प्रोटॉनसाठी असं आहे. आता काय होईल की समजा प्रोटॉन बरोबर आपण इलेक्ट्रॉन पण पाठवले, तर इलेक्ट्रॉन प्रोटॉन मिक्स दोघं जर इथनं पाठवले तर काय होईल, प्रोटॉनसाठी हे बरोबर ॲडजस्टेड आहे, तर प्रोटॉन हलणार नाही, इकडे तिकडे डिफ्लेक्ट होणार नाही, सरळ जाईल. इलेक्ट्रॉन मात्र डिफ्लेक्ट होऊन कदाचित असा चालला जाईल, दुसरा एखादा चार्ज पार्टिकल कदाचित असा चालला जाईल. आणि याच्यावरनं यांची जर आपण इकडे इमेज घेतली तर यांच्यावरनं आपल्याला कळेल की बाबा इथे स्ट्राईक होणारे जे आहेत ते प्रोटॉन्स आहेत, इकडे स्ट्राईक होणारे मे बी इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि इकडे स्ट्राईक होणारे मे बी दुसरेच कुठले तरी पार्टिकल्स आहेत. ओके. आता एम्पेरिकली असं प्रूव्ह करता येतं आपल्याला की हे कधी होतं, E/B इज इक्वल टू व्हेलॉसिटी असली तर हे असं होतं. हे इम्पेरिकल आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी ही E/B एवढी असते त्यावेळी तो अनडिफ्लेक्टेड जातो. म्हणजे आपल्याला E आणि B माहीत असले आणि अनडिफ्लेक्टेड हा पार्टिकल गेला तर त्याची व्हेलॉसिटी पण आपल्याला कळते, तो कोणता पार्टिकल आहे असं पण आपल्याला कळू शकतं. ओके. तर याला म्हणतात व्हेलॉसिटी सिलेक्टर किंवा विन सिलेक्टर. हा वापरला जातो सगळ्यात मग जे थॉम्सन जे होते, जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा E/M म्हणजे प्रभार भागिले वस्तुमान यांचं गुणोत्तर काढलं होतं. ते गुणोत्तर काढण्यासाठी त्यांनी या प्रिन्सिपलचा वापर केला होता, आणि हा मास स्पेक्ट्रोमीटरमध्ये वापरला जातो. मास स्पेक्ट्रोमीटरमध्ये आपण काय करतो, वेगवेगळे सबस्टन्सेस वेगळे करण्यासाठी मास स्पेक्ट्रोमीटर वापरला जातो. तर त्याच्यामध्ये हे प्रिन्सिपल विनचं वापरलं जातं. मोनोक्रोमॅटर म्हणजे विशिष्टच वेव्हलेंथचा लाईट निर्माण करणारं उपकरण मोनोक्रोमॅटर, त्याच्यामध्ये पण हे वापरलं जातं. ओके. तर ही आहे व्हेलॉसिटी सिलेक्टरची कन्सेप्ट. थँक्यू व्हेरी मच.